2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 2 झालेली आहे. खाता खोललेला आहे भाऊ याने. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता, लेग साईडला तटवलेला होता. फिल्डर लावलेला आहे पण फिल्डर बॉल पर येईपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केलेल्या होत्या. गौरव टू भाऊ. पुन्हा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू, अवांतर स्वरूपाचा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करताना प्रभादेवी संघाला नक्कीच चांगली एक गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर एक तुळवळलेला संघ आहे, त्यांच्याकडे चांगल्या बॉलरचा भरणा आहे. स्वतः कर्णधार भाऊ एक चांगला उत्तम गोलंदाज बॅट्समन आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने टळवलेला चेंडू, सीमा पार, चौकार. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू दिला होता. आता अतिशय गचाळ अशी गोलंदाजी. अचूक टप्प्यावर जर चेंडू टाकला तर चेंडूला नक्कीच सन्मान मिळेल, पण असे फुलटॉस स्वरूपाचे चेंडू, शॉर्ट स्वरूपाचे चेंडू जर टाकले तर ते चेंडू नक्कीच सीमारेषेबाहेर जातील. आणि विश्वनाथ तेवढ्या टॅलेंटचा खेळाडू आहे, तेवढा प्रतिभा त्याच्यात आहे की कुठलाही चेंडू तो बाहेर फिरकवू शकतो. गौरव टू विश्वनाथ. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू आणि पुन्हा टडवला लेग साईड चेंडू, सीमा पार, षटकार. जेव्हा जेव्हा शॉर्ट स्वरूपाचे चेंडू येत आहेत तेव्हा भाऊ सीमारेषेबाहेर चेंडू पाठवतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे 13, बिनबाद 13. भाऊ वैयक्तिक 12 धावावर खेळताना आणि एक अवांतर असे धाव जी वाईट स्वरूपात आलेली होती. प्रभादेवी संघ थोडंसं खर्चिक म्हणता येईल, कॉस्टली म्हणता येईल असं पहिलं षटक गौरव हाताळतोय. पुढचा चेंडू, राऊंड विकेट मारा करताना गौरव टू भाऊ, भाऊ टू गौरव. पाहूया पुढचा चेंडू काय होतोय. स्लॉट मध्ये चेंडू, काउर्जिन मध्ये गेलेला बॉल, सीमा पार, षटकार. भाऊची ही तडका फडकी फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये मी तरी पहिल्यांदाच पाहतोय, कारण भाऊला अशी बॅटिंग करताना या लेटेस्ट असे सीझनमध्ये कधी पाहिली नव्हती. भाऊ आधी बॉलरचा अंदाज घेतो, टप्पे कोठे पडतायत, विकेट कशी आहे, त्यानंतर तिथे अस्त्र बाहेर करतो. पण आज सुरुवातीपासून भाऊ गोलंदाजावर हल्ला करतोय. असं वाटतं की आम्ही नॉनस्ट्राईकला आहे, त्यामुळे भाऊ थोडंसं फ्रीली खेळतोय. याआधी राजापूरमध्ये भाऊ सोडून त्याच्या लेवलचा असा कोणता दुसरा फलंदाज नव्हता, आणि या दबावाखाली खेळताना भाऊ थोडासा वेळ घ्यायचा आणि त्यानंतर मोठे फटके मारायचा. पण आज चित्र थोडंसं वेगळं दिसतंय. पाहूया गौरव टू भाऊ. पुढचा चेंडू काय होतो, चौकार येतोय, षटकार येतोय की विकेट पडते. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पुन्हा टटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने आणि कॅच, सॉरी, सीमा पार, षटकार. 3 लगातार षटकार मारलेले आहेत भाऊने आणि एक चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे 25. एक चेंडू अजून शिल्लक आहे. चौथा षटकार जातो का पाहूया आपण. सुंदर असा चेंडू, कव्हरच्या दिशेने मारलेला, कोणताही प्लेअर नाहीये तिकडे, सिक्युरिटी नाहीये. ग्राउंडच्या अडथळ्यामुळे, नैसर्गिक अडथळ्यामुळे कदाचित बाउंड्री जाऊ नाही शकत. आणि किती धावामध्ये कन्वर्ट होते पाहूया आपण. 2 धावा झालेल्या कंप्लीट, तिसरी धाव पण कंप्लीट झालेली आहे. 3 धावावर समाधान मानावं लागेल भाऊ याला. दरम्यान षटक संपल्याची घोषणा करतायत अंपायर. सर्व समाज बांधवांना कोण जेवायचे बाकी असतील तर त्यांनी कृपया आपल्या लेफ्ट साईडच्या मंडपमध्ये जेवण व्यवस्था चालू आहे, तर त्यांनी याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. बिनबाद 28 पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर. कदाचित हा एक रेकॉर्ड असू शकतो बिनबाद 28चा. राजापूरच्या नावाने राजापूरची टीम ज्यांनी दशकं गाजवली आहेत आजपर्यंत, एक लिंगायत समाजात एक अव्वल दर्जाची टीम मानली जात होती. त्यांच्या नावावर भरपूर अशी ट्रॉफीज आहेत, भरपूर असे चांगले खेळाडू खेळले आहेत त्यांच्या अंडर. दरम्यान भाऊच्या 3 6 साठी
अनघाबाईनी यांच्याकडून 501 रुपये आलेले आहेत. मंडळाकडे जमा करावे अशी विनंती आहे. मंदार सर, जीपे होईल डायरेक्ट भाऊच्या अकाउंटमध्ये. आयोजकांना सुद्धा 500 जीपे करावे लागतील तरच नाव घेतलं जाईल. स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू, पंचांचे 2 यार्ड समांतर. दरम्यान संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रसाद. संघाची धावसंख्या झालेली आहे 29. प्रसाद ओमी 45 हिटमॅनचा फॅन. पाहूया गोलंदाजी कशी करतोय. सुंदरसा चेंडू, डायरेक्ट पोल केलेला चेंडू, सीमा पार, षटकार. सतीशची एक रिक्वेस्ट आलेली आहे, थोडी पंचांनी चेक करावे बॅटिंगमध्ये काही स्प्रिंग टाकलेली आहे का. सतीशकडनं रिक्वेस्ट आलेली आहे एक. वर्ल्ड कप मध्ये जसे रिकी पॉन्टिंग धुलाई करत होता इंडियन बॉलरची, काहीशी भाऊ पण तीच धुलाई करतो, तशीच धुलाई करतोय. बॉलर प्रसाद, प्रसाद टू भाऊ. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये, हो काहीसा चुकलेला. हा पण नक्कीच षटकारचा चेंडू होता. पा दाखवतोय खेळना छोडा है लेकिन खिलाना नहीं. बहुतेक कव्हर किंवा लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याच्या नादात हा भाऊ मिस झाला. नक्कीच हा पण षटकार होता. प्रसाद टू भाऊ. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू, थोडासा फंबल झालेला होता. फटका मारताच 1 रन धावलेला आहे भाऊ नॉन स्ट्राईकला. दरम्यान तब्बल 9 चेंडू नंतर अमयला स्ट्राईक मिळाली आहे. अमयचा जलवा सर्वांनी बघितला. VPL असेल, LPL असेल, मोठे मोठे लेग साईडला फटके, काउरिजन असतील, लॉंग ऑन असेल. कृपया लहान मुलांना बाहेर घ्या. लाईनमन, लहान मुलांना बाहेर घ्या. कोणाचा असेल त्यांना सुपूर्त करा. लाईनवर तरीवर ताव मारतायत मुलं, आतमध्ये चालले, थोडंसं लक्ष द्या. खाता खाता करू शकता कामं तुम्ही. सुंदर असा टटवला चेंडू उंच ढगात गेलेला आहे. आधी कॅच होते का बघूया. आणि कॅच ड्रॉप. अजिंक्याने कॅच ड्रॉप केलेला होता आणि इथं मिस फिल्डिंग, काहीशी अवांतर धावा जिची काही गरज नव्हती. एक तर कॅच ड्रॉप झाला आणि जिथे फक्त 1 धाव होते तिथे अवांतर 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे राजापूर संघाला. प्रभादेवी संघाने थोडंसं या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. जेवढे तुम्ही त्यांना रन्स देणार आहेत तेवढं थोडंसं तुम्हाला पण अवघड जाणार आहे. ह्या ठिकाणी लक्षाचा पाठलाग करताना थोडीशी कठीण अशी परिस्थिती होत असते. शिव्या नाही द्यायच्या. पुढचा चेंडू प्रसाद टू भाऊ. वाह 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 वाह. बॉल डेड. डोळ्यातनं पाणी आलं. मंदारच्या डोळ्यातनं पाणी आलं भाऊचा हा शॉट बघून. कव्हरवरनं काय सुंदर फटका मारला होता कव्हर रिजन मध्ये. खतरनाक विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, त्याचा भाऊचा पण हा सुंदर षटका होता. किती धावा घेण्यात यश होते पाहूया. 2 धावावरती समाधान मानावं लागते भाऊला. दरम्यान संघाची धावसंख्या झालेली आहे 41. राजापूर संघाला विनंती, भाऊला स्टिंग, ग्लुकॉन डी, एनर्जी ड्रिंक यातलं काही देऊ नका, कारण ही टीम माइटी डेमॉन्स नाहीये. धावून धावून दमला पाहिजे भाऊ. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, तेवढेच उत्कृष्ट फिल्डिंग, चांगली फिल्डिंग केली इथे घनश्याम याने.
सुंदर असा यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. दरम्यान पंचांनी षटक संपला असं जाहीर केलेलं आहे. धावसंख्या आलेली आहे 42. सॉरी, माफ करा, 2 ओव्हर नंतर 42. विश्वनाथ उर्फ भाऊ जर या सामन्यात 50 रन पूर्ण करतोय तर नितीन लिंगायत लांजा यांच्याकडून 500 रुपये जीएसटी कापून दिले जातील. तरी मी आधी सांगितलं होतं स्टिंग ग्लुकॉन डी यातलं काही मिळणार नाहीये. हा पेला भरून कोण चाललाय व्यक्ती? मंडळ श्रीमंत आहे आमचं. बॉटल घेऊन जावा आमच्याकडून. मंडळ श्रीमंत आहे आमचं. ओव्हल चषक पर्व दुसरे 2024 दिनांक 14 जुलै 2024. आजच्या दिवसाला प्रथमतः ज्या ठिकाणी कॉमेंट्री बसणारे ओव्हलने आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आता बॉलर सदानंद, पुढील बॉलर येत आहेत सदानंद आणि स्ट्राईक वरती आहे भाऊ. सदानंदचा पहिला बॉल आता आलेला आहे आणि हा अंपायरने वाईड घोषित केलेला आहे. आणि एक्स्ट्रा 1 धाव सुद्धा मिळालेली आहे. अशा प्रकारे राजापूर या संघामध्ये 2 धावाची बढती मिळालेली आहे. संघाची धाव संख्या 44. स्ट्राईकवर अमेय. अमेयला संघामध्ये जीवदान मिळालं होतं आणि या संधीचं त्याने सोनं केलेलं आहे. अंपायरने 4 धावा घोषित केलेल्या आहेत. 4 धाव्याने संघाची धाव संख्या झालेली आहे 48. जर अमेयला जीवदान मिळालं नसतं तर आज हे 4 रन पाहायला मिळाले नसते. चांगली बॉलिंग करताना सदानंद पुन्हा कमबॅक केलेला आहे. 1च धाव दिलेली आहे. आतापर्यंत भाऊची धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. भाऊची धावसंख्या 38 आणि 12 धावापासून भाऊ अजून लांब आहे. आणि अशा रीतीने भाऊने चांगला उत्तुंग षटकार मारलेला आहे. जबरदस्त भूम भूम भाऊ, सगळ्यांना घेऊन खाऊ. अशा रीतीने भाऊने जबरदस्त षटकार ठोकत सदानंदच्या बॉल मधून चांगल्या प्रकारे विषय काढताना आणि भाऊचे उत्तुंग फटकेबाजी. यानंतर पुन्हा चांगला फटका मारत होता परंतु कमबॅक केलं पुन्हा बॉलरने. भाऊ जवळजवळ 500च्या जवळ जवळजवळ 50च्या जवळ जात आहे. संघाची धाव संख्या 56. अमेश स्ट्राईक वरती आहे. सदानंद पुढचा बॉल घेऊन येत आहे आणि हा अवांतर धाव संख्या अंपायरने वाईड घोषित केलेला आहे. आमेश म्हणलो. सुंदर असा चौकार अमेय याच्या बॅटीमधून. संघाची धावते वाढ संख्या आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 61. आणि खरोखरच चांगला स्कोर बनलेला आहे. बिनबाद 61. सदानंद पुढचा बॉल घेऊन येत आहे आणि खूप सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे षटक संपलेला आहे. 3 षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या बिनबाद 61. भाऊ आता
भाऊ वैयक्तिक धावसंख्येवरती 44 धावसंख्येवर भाऊ खेळत आहे. मात्र 6 धावा पाहिजेत भाऊला आता आपले फक्त 50 करायला. 6 धावा दूर, अर्धशतकापासून भाऊ फक्त 6 धावा दूर आहे. आणि शुभम सॉरी, भाऊ याची धावसंख्या 45 झालेली आहे. बॉलर नेम शुभम शुभम. चौथं षटक घेऊन येत आहे शुभम. शेवटचं षटक आहे आणि खरोखर राजापूर संघाने उत्तुंग चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहेत. कोणतंही विकेट न गमावता या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्कोर झालेला आहे. धावसंख्येचं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवले. आता पहिला चेंडू घेऊन येत आहे शुभम आणि भाऊसाठी पहिला बॉल. चांगल्या रीतीने बॉल टाकलेला आहे. अशा प्रकारे एकच धावेवर समाधान मानावे लागलेले आहे भाऊला. संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या 62, भाऊची धावसंख्या 46. अमेयला जीवदान मिळालेलं आहे. अमेयच्या धावसंख्येत भर झालेलीच आहे. पुढचा चेंडू शुभम. अमेयसाठी अमेयने सुंदर असा फटका मारलेला आहे, परंतु कॅच पर्यंत फिल्डरला पोहोचता आलेलं नाही आणि एकच धाव घेतलेली आहे अमेयने. ह्याला म्हणतात स्ट्राईक स्वतःकडे घेणे. चार चेंडू शिल्लक आहेत. भाऊ वैयक्तिक 46 धाव संख्येवर खेळत आहे. शुभमचा तिसरा चेंडू आणि सुंदर अशा प्रकारचा चेंडू शुभमने टाकलेला आहे. निर्धाव चेंडू कमबॅक केलेला आहे. खूप छान रीतीने गोलंदाजी करतोय भाऊ समोर. मातब्बर फलंदाज समोर उभा आहे तरी शुभम चांगल्या रीतीने टिचून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला दिसत आहे. शुभमचा चौथा चेंडू अति सुंदर अशा रीतीने खूप छान प्रकारे सुंदर असा बॉलिंग केलेली आहे शुभमने आणि धावचित झालेला आहे अमेय. त्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर त्याला फायदा त्याने उठवलेला नाही आणि अशा प्रकारे अमेयला एवढ्या शांतपणे पाठी येताना आयुष्यात कधी पहिल्यांदा आम्ही पाहत आहोत. स्वतःची चुकी नसताना एखादा खेळाडू. आणि अशा प्रकारे धावचे दोन. राजापूर संघाचा पहिला फलंदाज या ठिकाणी आता बाद होताना दिसत आहे. एक बाद धाव संख्या झालेली आहे. आणि आता फलंदासाठी गेलेला आहे ते रत्नागिरीचं लाडकं व्यक्तिमत्व राहुल उर्फ घाऱ्या. 63. स्वैर चेंडू आणि वाईट अंपायरने घोषित केलेला आहे. संघाची वाढती धावसंख्या 64. कदाचित 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडू शिल्लक आणि भाऊला 50 होण्यासाठी कदाचित 4 रनाच्या 4 भाऊ फक्त 4 बॉल 4 रन मारायचे आहेत आणि अति सुंदर असा शॉट मारलेला आहे भाऊने, परंतु या ठिकाणी फिल्डर नाही आणि खूप सुंदर या ठिकाणी फिल्डर नसल्यामुळे लांब असल्यामुळे कॅच झेल झाल्याने भाऊने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. 2 रन पूर्ण केले आहेत भाऊने. संघाची धाव संख्या झालेली आहे 67. नाही बॉल आहे नाही लागलाय 66. सॉरी, राजापूर संघाची धाव संख्या 66. एक मिनिट बॉल लागला आहे बाहेरला. बॉल लागलाय लाईनमननी आम्हाला सूचना दिली आहे. बॉल लागला. डेड बॉल. आणखी 2 चेंडू शिल्लक. बहुतेक भाऊला वायरी सुद्धा घाबरत आहेत. चांगला चेंडू शुभमने टाकलेला आहे. भाऊने चेंडू टोलवलेला आहे आणि या ठिकाणी 2 धावा देखील भाऊने पूर्ण केलेल्या आहेत. ते कुठे जात नाही. 2 संघाची धाव संख्या 66. एक बाद 66 धावा राजापूर संघाच्या आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका चेंडूत जर भाऊने 50 केले तर मंदार जांभूळकर 5,000 रुपये जाहीर केले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया आता काय होतंय. भाऊ सर्व ओरडत आहेत. भाऊ
खूप सुंदर असा शॉट मारलेला भाऊने आणि हा 2 धावा या ठिकाणी भाऊने पूर्ण केलेल्या आहेत आणि हे धाव पूर्ण करून तिसरी धाव सुद्धा भाऊने पूर्ण केलेली आहे. वा वर्गणी अशा घेतली भाऊने. रीतीने भाऊने आपले अटीतटीच्या या सामन्यामध्ये त्याचे पहिलेच फलंदाजी करताना पहिलाच या अभिनंदन अभिनंदन. लीग मध्ये भाऊकडून या ठिकाणी प्रथमताच 50 रनाची या ठिकाणी साजेदारी त्याने केलेली आहे. त्याबद्दल सर्वांच्या तर्फे त्याचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. भाऊ भाऊ चिते की चाल है, भाऊ आज माला माल है. भाऊला मिळणारी रोख रक्कम जीएसटी कापून भाऊला दिली जाईल. भाऊचा गजर झालेला आहे. भाऊने शेवटच्या बॉल मध्ये त्याने स्वतःचे 50 पूर्ण केलेले आहे. आणि या ठिकाणी या भाऊने जी 50 पूर्ण केली आहे 50 साठी या भाऊला जगदंबा युवा प्रतिष्ठानकडून 500 रुपयाच्या पारितोषिक केले. मंडळ यांचा अत्यंत आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरी भाऊ याने आपले 500 रुपये माझ्याकडून घेऊन जायचे लवकरात लवकर. संघाची धावसंख्या 69. शिपोस्कर तसेच नितीन शिपोस्कर यांकडून देखील भाऊला 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तसेच इरा लिंगायत हिसकडून देखील भाऊला 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भाऊने आता सध्या रोख रक्कम घेऊन जाणे 5 मिनिटांनंतर मिळणार नाही. पुढील होणारा सामना रायगड 11 ओमकार वर्सेस शिवरुद्र ए या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी इथे बोलतोय. राजा संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी त्वरित यावे. रायगड 11 तुषार जंगम, शिवरुद्र सचिन. राजापूर संघाची धावसंख्या झालेली आहे 69. 1 विकेट 69 धावसंख्या राजापूर संघाने प्रभादेवी संघासमोर उभारलेली आहे. प्रभादेवी संघाला 69 धावा 70 धावा करायच्या आहेत 4 ओव्हर मध्ये. जवळजवळ 15.5च्या रन रेटने तुम्हाला धावा काढाव्या लागतील असं मोठं खडतर आव्हान या ठिकाणी राजापूर संघाने प्रभादेवी संघाला दिलेलं आहे. तितक्याच जसं राजापूर संघाने धावा केल्या तितक्याच जोमाने देखील प्रभादेवी संघ जोमाने मैदानात उतरणार आहे. त्यात काही शंका नाही. भाऊची बॅटिंग बघून आज असं वाटलं रागात खेळत होता का काही इतिहास घडवायचा होता. कदाचित भाऊवर ते बिबट्याने हल्ला केला तसाच हल्ला आज केला वाटतं असर झालेला दिसतोय. यापुढील होणारा सामना शिवरुद्र अ विरुद्ध रायगड. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. नाणेफेक होईल यापुढे. प्रभादेवी संघाने आपला 12वा प्लेयर स्टेज जवळ पाठवायचा आहे. बॅट्समन नेम आम्हाला गरजेचं आहे. तरी प्रभादेवी संघाने लवकरात लवकर आपला 12वा प्लेयर मंडपाजवळ पाठवायचा आहे. आता राजापूर संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहे दिनू उर्फ ओमकार. ओमकार उर्फ दिनू असंच काहीतरी आणि नावाजलेला गोलंदाज आहे लिंगायत समाजामध्ये. दिनूचं खूप मोठं नाव आहे. आजपर्यंत त्याने खूप मोठ्या लीग खेळलेले आहेत लिंगायत समाजामध्ये. भाऊचाच भाऊ छोटा भाऊ
स्ट्राईक बॅट्समन नेम प्रभादेवी संघातील बॅट्समन नेम स्ट्राईकला कोण आहे कृपया स्टेज जवळ येऊन सांगायचं आहे. प्रथमेश स्ट्राईक घेऊन येत आहे. प्रथमेश नॉन स्ट्राईकला शुभम. आणि खूप महत्वाचा सामना आहे. करोमरो परिस्थितीमध्ये चालू झालेला आहे. आणि दिनूने पहिल्याच बॉलवर प्रथमेशने उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. आणि प्रभादेवी संघाने देखील दाखवून दिलेला आहे हम किसी से कम नाही. आणि बरसात सुरुवात झालेली आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर असा षटकार प्रथमेशने पहिल्याच बॉलवर मारलेला आहे. ओमकार दुसरा चेंडू घेऊन जात आहे. मस्त सुंदर अशी गोलंदाजी. कमबॅक करायला शिकलेला प्लेअर आहे हा. नावाजलेला प्लेअर आहे. नावाजलेला बॉलर आहे. लिंगायत समाजाचा बॉलर बुमराह. प्रथमेशसाठी तिसरा चेंडू घेऊन जात आहे. आणि हा चेंडू देखील निर्धाव. एक आउट. खूप सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे दिनूने. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसरा निर्धाव चेंडू टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती लगेच त्यात प्रथमेश विकेट घेतलेली आहे. वा वा अफलातून गोलंदाजी. आणि प्रभादेवी संघाला पहिला झटका बसलेला आहे. प्रभादेवी संघाची धाव संख्या 1-6. राजापूर संघाने पुन्हा कमबॅक केलेला आहे. अटीतटीचा सामना आहे. यानंतर पुढील फलंदाज येत आहे महेश. 3 बॉल झालेले आहेत. 6 धावा झालेल्या आहेत. प्रभादेवी संघाच्या विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. आणि पहिला झटका प्रभादेवी संघाला बसलेला आहे. बॅट्समन महेश साठी आता ओमकार दिनू चौथा चेंडू घेऊन जात आहे. लेफ्ट हँड बॅट्समन महेशने ऑफ साइडला चेंडू मारलेला आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. रुपेश फाऊने सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. एक धाव परंतु एक धाव रोखण्यात अपयश आलेला आहे. आणि एक धावाने प्रभादेवी संघाची धाव संख्या 7. चार चेंडू 7 धावा. शिवरुद्रचे कर्णधार आणि रायगड 11 ओमकार याची टीम याचे कर्णधार कृपया लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचे. आपल्याला पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. ओमकारचा 5वा चेंडू सुंदर असा प्रकारचा बॉल टाकलेला आहे. आणि या चेंडूवरती फक्त 1 रन आलेला आहे. 1 धाव आलेली आहे. आणि 5 चेंडू नंतर धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धाव संख्या 8. प्रभादेवी संघ पहिल्याच ओव्हरला पहिल्याच चेंडू मध्ये 1 6 मारल्यानंतर 1 विकेट घेतल्यानंतर पुढच्या 4 चेंडू मध्ये थोडा बॅकअपला आलेला आहे. मागे आलेला आहे. आणि हा 6वा चेंडू षटक संपलेला आहे दिनूचा. आणि सुंदर अशी गोलंदाजी दिनूकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नावाजलेला गोलंदाज आहे समाजामध्ये. दरम्यान या सामन्यांसाठी ज्यांचं आर्थिक सहाय्य किंवा सहाय्य आपल्याला लाभलंय असे प्रतीक पाताडे, मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाजवळ यायचे. प्रतीक एक षटक संपल्यानंतर
प्रभादेवी संघाची धाव संख्या 8. एक बाद 8. दुसरं षटक घेऊन येत आहे नानू. निरंजन उर्फ नानू. शिवशंभोचे कर्णधार गणेश यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचंय आणि आपल्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचंय. गणेश शिवशंभोचे कर्णधार. शुभम साठी पहिला चेंडू घेऊन येत आहे नानू. हा सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहे. पहिला चेंडू आणि शुभमने चांगल्या रीतीने तो खेळलेला आहे. पहिल्याच बॉलवर एक धाव काढून धाव संख्येत भर पडलेली आहे 1 ने. प्रभादेवी संघाची धाव संख्या 9. पुढे लेफ्ट बॅट्समन महेश. गणेश शिवशंभोचे कर्णधार गणेश यांना विनंती आहे त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ येऊन आपल्या सन्मान चिन्ह घेऊन जायचंय आपल्या संघासाठीचं. गणेश शिवरुद्रचे कर्णधार सचिन. वाईट चेंडू. शिवरुद्रचे चेंडू. कर्णधार सचिन कृपया व्यासपीठाजवळ यायचंय. पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आपल्याला. आणि सुंदर असा कॅच. एक वाईट टाकल्यानंतर नानू पुन्हा उत्कृष्ट नानूने गोलंदाजी केली आहे. पुढच्या चेंडूवर विकेट मिळवलेला आहे आणि लेफ्ट हँड बॅट्समन महेश बाद झालेला आहे. 2 बाद. प्रभादेवी संघाची धाव संख्या 2 बाद 10. सचिन कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचंय. नाणेफेकीसाठी उशीर होतोय. हा सामना संपल्यानंतर आपल्याला लगेचच पुढील सामना सुरू करायचा आहे जो रायगड विरुद्ध शिवरुद्र असा असेल. पुढील फलंदाज नेम बॅट्समन नेम प्रभादेवी संघाचा बॅट्समन नेम गौरव साठी तिसरा चेंडू घेऊन येत आहे नानू. आणि हा अवांतर चेंडू टाकलेला आहे नानूने. व्हाईट बॉल. काहीसा पाऊस पडल्यामुळे हातातून चेंडू निसटत आहे आणि हा अवांतर चेंडू टाकल्यानंतर प्रभादेवी संघाची धाव संख्या 11. पुन्हा अवांतर चेंडू. या ठिकाणी नानोकडून असा स्वर चेंडूचाच मारा होत आहे आणि प्रभादेवी संघाची धाव संख्या कासवाच्या गतीने वाढत आहे. प्रभादेवी संघाची धाव संख्या 12. गणेश शिवशंभूचे कर्णधार गणेश यांनी कृपया आपल्या टीमचं सन्मान चिन्ह घ्यायचंय. शुभमने चांगल्या प्रकारचा चेंडू टोलवलेला आहे आणि षटकार. शुभमच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळत आहे. श्री गोविंद परचुरकर मी यांना सुंदर अशी विनंती करतो, फलंदाजी शुभम कडून. त्यांनी कृपया शिवशंभो या संघाचे कर्णधार गणेश यांना सन्मान चिन्ह देऊन ओव्हल आणि चषक पर्व दुसरे या स्पर्धांसाठी आपली उपस्थिती दर्शविल्याबद्दल एक पोचपावती म्हणून हे सन्मान चिन्ह गणेश. 4 बॉल. 4 बॉल. संघाची प्रभादेवी संघाची धाव संख्या 18.
सुंदर असा फटका मारलेला आहे शुभमच्या बॅट मधून आलेला आहे आणि या फटक्यानिशी चौकार आलेला आहे आणि या चौकारनिशी धाव संख्या प्रभादेवची धाव संख्या 22. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि खरोखर सुंदर अशी फलंदाजी करताना शुभम आपल्या संघाला पुढे नेत आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे नानू शुभम साठी. स्ट्राईक वर शुभम. खूप सुंदर चेंडू आणि पंचाने हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. नानू या ठिकाणी काहीसा महागडा दिसत आहे आणि पुन्हा एकदा नानूला एक बॉल टाकावा लागणार आहे. आणि खूप सुंदर असा चेंडू टाकलेला आहे नानूने आणि या चेंडूनिशी षटक संपलेला आहे. पुढील 2 षटकानंतर पुढील सामन्याच्या नाणेफेकी होते. रायगडचे कर्णधार तुषार आणि सचिन हा शिवरुद्रचा कर्णधार. बॉलर रुपेश आणि हा पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू वाईट दिलेल्या अंपायरने. अवांतर धाव संख्येत वाढ झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 24. चॅलेंजर झापचे कर्णधार ओमकार जंगम. शिवरुद्र ब चे कर्णधार डॉट बॉल. एक बॉल झालेला आहे. ध्रुव हडचिरकर यांनी कृपया इथे यायचंय आणि आपलं शिवरुद्र ब साठी जे सन्मान चिन्ह होतं ते घेऊन जायचंय आणि त्यांना सन्मान चिन्ह देत आहेत. ओव्हर 11 चे 2 बॉल 25. सुंदर असा शॉट मारलेला आहे. फटका मारलेला आहे आणि हा फटक्याने से शुभमच्या बॅट मधून षटकार आणि या षटकाराने से संघाचे बॉल 3. दुसरा बॉल. प्रभादेवी संघाची धाव संख्या 31. शुभम खूप सुंदर अशी फलंदाजी करत आहे. आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी शुभम चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना. चॅलेंजर झाप ओमकार जंगम कृपया व्यासपीठाजवळ यावं. तीन बॉल 31. वाईट. चौथा चेंडू स्वर टाकताना व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या 32. पुढे होणाऱ्या सामन्यात रायगड विरुद्ध शिवरुद्र अ ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे. क्षेत्ररक्षण रायगड या संघाने नोंद घ्यावी. आपली फलंदाजी आहे, कृपया त्याप्रमाणे आपली तयारी करावी. चार चेंडू 32.
5 चेंडूनंतर 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धाव संख्येनिशी प्रभादेवी संघाची धाव संख्या 34. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. खूप सुंदर गोलंदाजी रुपेश भाऊंची आणि षटक संपलेला आहे. 3 षटक पूर्ण झाले आहेत. 3 षटकांशी प्रभादेवी संघाची धाव संख्या 34. सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो, अजूनही कोण भोजन करायचं राहिलं असेल तर त्याने करून घ्यावी. भोजनाची व्यवस्था आपल्या लेफ्ट साईडच्या मंडपमध्ये आपण केलेली आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. ओव्हलच्या सर्व खेळाडूंनी सुद्धा आळीपाळीने आपलं जेवण करून घ्यावं, कोणी उपाशी राहू नये. बॉलर विश्वनाथ भाऊ आणि भाऊच्या पहिल्याच बॉलवरती गौरव स्टंप आउट झालेला आहे. खूप सुंदर फलंदाजीनंतर भाऊची आता गोलंदाजीमध्ये सुद्धा झलक पाहायला मिळत आहे. आता भाऊ बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफी सहित पुढे तो आता मॅन ऑफ द सिरीजच्या साठी पुढे वाटचाल करताना दिसणार आहे. आणि ओमकार जंगम याने आपला जो काय आर्थिक लवाजमाची बॅग इकडे ठेवून गेलेला आहे कदाचित. गुरव बॅट्समन नेम अजिंक्य. भाऊ आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकत असताना आणि अजिंक्यने चेंडू टोलवलेला आहे आणि प्रभादेवी संघाच्या धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या 35. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि खूप धावसंख्या अजून शिल्लक आहे बनवायची. शुभम काहीसा प्रयत्न करताना दिसत आहे परंतु आणि डिक्लर 2 धावा. डिक्लर 2 धावा. दोन धावेनिशी प्रभादेवी संघाची धाव संख्या 37. 3 बॉल शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शुभम खूप छान प्रयत्न करत होता परंतु आपल्या सुंदर अशी गोलंदाजी भाऊकडून. निर्धाव चेंडू परंतु एक बायच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झालेल्या 38. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. भाऊची पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. फलंदाजी नंतर भाऊने गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला अप्रतिम त्याने गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 चेंडू आणि आउट. आणि अशा रीतीने राजापूर संघाने हा सामना जिंकलेला आहे. धन्यवाद. आभारी आहे राजापूर संघ. आता राजापूर संघाने 31 धावाने हा सामना मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे. या संघाचा खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मातब्बर संघ आहे राजापूर संघ. प्रभादेवीच्या कर्णधाराला मी व्यासपीठाजवळ बोलू इच्छितो. प्रभादेवी संघाचा कर्णधार नितीन लिंगायत लांजा यांनी लांज्यावरून आपल्याला काही आर्थिक सहकार्य केले तर मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक धन्यवाद.
याच्या नंतर पुढील मॅच रायगड 11 वर्सेस शिवरुद्रा ए. आणि हे दोन्ही संघ सुद्धा मातब्बर संघ आहेत. गेल्या वर्षी रायगड 11 या संघाने हा चषक गेल्या वर्षी जिंकला होता. सुयोग कुठे असेल कृपया त्याने स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. रायगड 11 संघाच्या बॅटिंग आलेली आहे.